तर वळूया मॅच कडे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल एक डीप मिड विकेटला, एक मात्र लॉंग ऑफला. पुढचा बॉल, यावेळेस बॉल कट करून दिलाय. अगदी जर बघितलं तर 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप. बॉलिंग साठी हाय बॉल बॅकफुटला घेऊन दिलाय. अगदी डोक्यावरून बॉल भेटला गेलाय म्हणून फुलरलँडचा बॉल डाऊन दी ग्राउंड मात्र खेळून दिलाय. कुठली संधी नाहीये. आइए और सीधा पाय टाकण्याचा प्रयत्न. याही बॉलला दिली आहे तडी. बॉल मात्र निघून चाललाय सीमारेषा आतमध्ये आहे. ओ समोर टाकलाय. जसा आला तसाच भिरकावून दिला आणि आरसा दाखवला या बॉलला. क्रॉस बॅटेड स्ट्रोक अलॉंग दी कार्पेट. फरार लागोपाठचा. ओ पुन्हा एक वेळ उडवलाय. आई बॉल जातोय लॉंग लेग म्हणून लाईनच्या पलीकडे सुद्धा आगमन झालंय. पुन्हा एक वेळ उडवण्याचा प्रयत्न. शेवटचा बॉल. फुलरलँडचा चेंडू खोल. पुरस्कार एक तत्पूर्वी फ्री हिट. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक ॲज स्ट्रेट ॲज एरो. हालाकी फिल्डर आहेत. प्रयत्न चांगला बट प्रयत्न बट ओके. चला सामन्याच्या दिशेने मात्र आपण तत्पूर्वी वळतोय. पायावर टाकलाय. फिल्डर मात्र डीप स्क्वेअर लेगला. प्रयत्न कमी. झेल सुटला. सामन्यात बघूयात आता काय होत आहे. नाशिक विरुद्ध नांदेड. आणि याच फटक्यासोबत होतंय की काय अर्धशतक. आणि चौकाराच्या मदतीने अर्धशतकाने फायनलची मॅच. 50 धावा वैयक्तिक बॅट मधून. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. काय मारलाय जबरदस्त. चेंडूवरती मोहर लागली आहे. उडवलाय बॉल. मागे मात्र तिकडे काय क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतात आहे. आणि तत्पूर्वी जर बघितलं तर फरार चौका. इस बार हवा में गेंद फील्डर उसके नीचे मौजूद और यहाँ पर कैच ड्रॉप होती हुई. सिक्सर लगावला तर 501 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. ओढूया कॉम्बॉक्स कडे. ओढतोय कॉम्बॉक्स और बेहतरीन कैच लेने में कामयाब. अपनी फॉलो थ्रो में यहाँ पर पांडु और रखता हुआ दूसरा झट. इस बार हवा में गेंद और अपने ही फॉलो थ्रो में कैच पकड़ने में कामयाब. इस बार काफी अच्छी गेंद. रनआउट का चांस हो सकता है यहाँ पर फिर से. ओहो इकडे काय हलकीशी गफलत आणि विकेट क्रमांक रुपयांचं रोख आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय श्री माध्यमातून जर पाहिलं तर विशेष असे अवॉर्ड्स आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर क्षेत्र शिवसेना यांचे सुद्धा या ठिकाणी मंचावरती सहर्ष स्वागत असणार आहे. तर त्याचबरोबर सन्माननीय अरुण शेठ मोहता यांचा सुद्धा या ठिकाणी मंचावरती. यावेळेस हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न. आणि नक्कीच जर बघितलं तर कव्हर. यावेळेसचा बॉल वॅकंट एरियाला शोधलाय. फिलिंग द. पुन्हा एक वेळ इकडे जर पाहिलं तर थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न. बॅटच्या अगदी बाहेरच्या दिशेला चुकी झाली आहे फिल्डर कडून. बॉल जातोय अगदी. फटका मात्र इकडे हवेत. आणि विकेटचं पतन. अक्षय आले आणि रडारच्या बाहेर न खेचलाय. आणि बॉल डायरेक्ट ढगात. किती संघाकडून विकेट आणली आहे. बॉल हवेत आहे. बॉल हवेत आणि बॉल इकडे जातो आहे मैदानाच्या. बघूयात पंच. ओ पुन्हा एक वेळ बॉल हवेत आणि बॉल अगदी डीप गावकर. इकडे जर पाहिलं गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. उडवलाय. स्लॉट मध्ये आहे. प्लॉट केलाय मैदानाच्या बाहेर. संघर्ष मेरा हर रोज होता है मेरी सपनों से और मेरी उड़ानों से. दरम्यान काय कैच शूटा हलवा. अब क्या होगा मैदान के अंदर अरुण का जलवा. ठोकणार आहे. यावेळेसचा बॉल एका हाताने बॉल मात्र झालाय फरार. फुल टॉस आउट ऑफ द पार्क. आणि मैदानाच्या बाहेर ठोकलाय. ढगे आता स्ट्रायकिंग एंडला. उडवण्याचा प्रयत्न झालाय. उडवण्याचा कट करून दिलाय.
एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न, बॉल मात्र अडवला जाईल थर्ड मॅनला. तोपर्यंत 2 धावा इकडे मिळून जातील. 2 विकेटच नाशिक संघासाठी कमाल करू शकतात. 3ची गरज. क्रॉस बॅटेड स्ट्रोक, फिल्डर आहेत. झेल मात्र झालाय. मॅच अजून संपलेली नाहीये. अहो हो, बॉडी लाईनच्या दिशेने 1 धाव इकडे मात्र मिळून जाईल. 1 धाव इकडे मात्र. हो, इकडे जर पाहिला तर बॉल हवेत आहे, बॉल हवेत होता. रन घेण्याचा प्रयत्न इकडे झालाय. स्कोर आणि याच फटक्यासोबत बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीगची ट्रॉफी चालली आहे नांदेडला. डीजे